आत्मस्वरूप निज होय तत्काल निहाल. अनुमिति ज्ञान में व्याप्ति के ज्ञान की अपेक्षा प्रकार. काल आपण पाहिलं व्याप्य कशाला म्हणायचं, व्यापक कशाला म्हणायचं, कोण कोणाचं व्याप्य असते आणि कोणाची समव्याप्ती पण असते, परस्पर व्याप्ती कोणाची असते, त्याच्यानंतर अव्याप्य वृत्ती, व्याप्य वृत्ती पदार्थ, अव्याप्य वृत्ती पदार्थ, कालिक अव्याप्य वृत्ती ना देशकृत अव्याप्य वृत्ती. आज अनुमिती ज्ञानामध्ये व्याप्तीच्या ज्ञानाची अपेक्षा त्याचा प्रकार सांगतात. इस रीति से अविनाभाव रूप संबंध व्याप्ति है, इस वाला व्याप्य है. अशा पद्धतीनं अविनाभाव रूप संबंध हेच काय व्याप्ती. अविनाभाव रूप संबंधालाच काय म्हणायचं, आणि हा संबंध ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला म्हणायचं व्याप्य. आता व्याप्य जो धूम ताका पर्वतादिकन में जाको प्रत्यक्ष होवे अथवा शब्द ज्ञान होवे, ताको पर्वतादिकन में अग्नि का अनुमिति ज्ञान होवे है. व्याप्य असणारा जो धूम, त्या धुमाचं पर्वतादिकाच्या ठिकाणी ज्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं किंवा शब्द ज्ञान होतं. प्रत्यक्ष ज्ञान हे झालं स्वार्थानुमिती, आणि शब्द ज्ञान परार्थानुमिती दुसऱ्याद्वारे. ज्याला पर्वताच्या ठिकाणी अग्नीचा अनुमिती ज्ञान होतं, ज्याला पर्वताच्या ठिकाणी धुमाचं प्रत्यक्ष ज्ञान ज्याला झालेलं आहे अथवा शब्द ज्ञान ज्याला झालेलं आहे, त्यालाच पर्वताच्या ठिकाणी काय होते, अनुमिती ज्ञान होतं, अनुमिती होते. तैसे रस के ज्ञान से रूप का ज्ञान होवे. रसाचं ज्याला ज्ञान आहे त्याला रूपाचं ज्ञान होतं. परंतु ज्या पुरुष को धूम वन्य का व्याप्य है, ऐसा ज्ञान पूर्व हुआ होवे, ताकू धूम ज्ञान ते व्याप्यत्व का स्मरण होय के वन्य की अनुमिति होवे है. व्याप्ति को व्याप्यत्व कहे है. परंतु ज्या पुरुषाला ज्याला रसाचं ज्ञान असतं त्याला रूपाचं ज्ञान असतं, आणि ज्या पुरुषाला धूम आणि वन्यचं, धूम हे वन्यचं व्याप्य आहे, धूम वन्यचं व्याप्य आहे, वन्य व्यापक आहे. ते हे गे रे चादर घेते. म्हणजे ज्याला व्याप्ती माहित आहे, कशाची व्याप्ती, जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं वन्य असते, अशा प्रकारची व्याप्ती ज्याच्या डोक्यामध्ये आहे, त्याच व्यक्तीला धूर दिसल्यावर वन्यची अनुमिती होते, हेच सांगायचं. ज्या पुरुषाला धूम हे वन्यचं व्याप्य आहे असं ज्ञान पूर्वीच झालेलं आहे, त्यालाच धूमज्ञानाने व्याप्यत्वाचं स्मरण होऊन वन्यची अनुमिती होते. आता हे व्याप्यत्व काय हो, व्याप्यत्व म्हणजे व्याप्ती, व्याप्तीलाच व्याप्यत्व म्हणतात. तसंच तैसे रूप का व्याप्य रस है. रूपाचं व्याप्य कोण आहे, रस. रूप झाला व्यापक, रूप काय झालं, व्यापक. रूप व्यापक आणि रस व्याप्य. कारण रस हा दोनच ठिकाणी राहतो, पृथ्वी आणि जल.
आणि रूप हे 3 ठिकाणी राहतं. पृथ्वी, आप, तेज. आणि जिथं जिथं काय रूप आहे, तिथं तिथं जिथं जिथं रस आहे, तिथं तिथं काय रूप आहे. पण रूप जिथं आहे तिथं रस आहे असं नाही. मग कोणाची व्याप्ती कोणात राहिली? रसाची व्याप्ती, ए रस व्याप्ती, हा, रसाची कोणाची व्याप्ती? रसाची व्याप्ती हा, रूपामध्ये. रूपाची व्याप्ती रसात राहिली. वन्नीची व्याप्ती कुठं राहत असते? धुमात. हा, व्याप्ती म्हणजे काय? सहचारी नियम व्याप्ती हा, ते सहचार्य नियम कोणात राहत असतो? धुमामध्ये. हा, मग इथं सहचारी नियम कोणात राहील? रसामध्ये. हा, सहचारी म्हणे नाही, साहचर्य नियम. सहचारी काय असते? मग व्याप्ती कोणात असते? इथं रसामध्ये. कोणाची? रूपाची. हा, अर्थात रूप काय झालं व्यापक आणि रस काय झालं? व्यापक. असं रूप व्यापक आहे आणि रस व्याप्य आहे, ऐसा जाकू ज्ञान हुआ होवे, है ना. असं ज्याला ज्ञान झालेलं असतं, ताकू रस के ज्ञान ते रूप की रसमे व्याप्ती का स्मरण होय के रूप की अनुमिती होवे है. त्यालाच रसाच्या ज्ञानाने रूपाची रसाच्या ज्ञानाने रूपाची रसामध्ये व्याप्तीचं रूपाचं रसामध्ये व्याप्तीचं स्मरण होऊन रूपाची अनुमिती होते. ज्याला माहित आहे हे परस्पर काय व्याप्य व्यापक आहेत, कोण? रूप आणि रस. रूपाची व्याप्ती रसात राहते असं ज्या पुरुषाला ज्ञान आहे, त्याच पुरुषाला रसाच्या ज्ञानानं, है ना, रूपाच्या व्याप्तीचं स्मरण होऊन, म्हणजे रसाच्या व्याप्तीचं स्मरण हो, रसाच्या ठिकाणच्या व्याप्तीचं स्मरण होऊन. कोणाची व्याप्ती? रूपाची व्याप्ती. कोणाच्या ठिकाणी? रसाच्या ठिकाणी. व्याप्तीचं स्मरण होऊन रूपाची अनुमिती होते. ज्याकू व्याप्यत्व का ज्ञान पूर्व हुआ नहीं, ज्याला व्याप्यत्वाचं म्हणजे व्याप्तीचं ज्ञान पूर्वी नाही, ताकू धुमादिकन के ज्ञानते वन्नी आदिकन की अनुमिती होवे. ज्यानं म्हणजे पूर्वी पाहिलंच नाही. काय पाहिलं नाही? जिथं धूर असतो तिथं अग्नी असतो असं लक्ष करून पाहिलं नाही. असाच मोघाशा मोघम, काय ध्यान नाही काय चाललंय जगात, काय आपला मोकळाच. अरे जिथं धूर असतो तिथं वन्य असते असं कधी लक्ष दिलंच नाही. असाच मोकळा फटक, ते काय त्याच्या डोक्यात नाहीच. मग अशा माणसाला किती बिन कुठं बी धूर दिसला तरी त्याला काय लक्षात येईन का अरे धूर असते म्हणजे अग्नी असेल म्हणून? ते काय नाही, हाय धूर तर हाय धूर. बरं चला कुठं, जाकू व्याप्यत्व का ज्ञान पूर्व हुआ नाही, त्याला व्याप्यत्वाचं म्हणजे व्याप्तीचं ज्ञान अगोदर नसतं, त्याला धुमादिकाला पाहून सुद्धा वन्य अधिकाची अनुमिती होत नाही. या ते व्याप्ती का ज्ञान अनुमिती का करण है. म्हणून व्याप्तीचं ज्ञान हे अनुमितीचं काय करण आहे. करण म्हणजे कारण. कारण कोणतं कारण आहे? असाधारण. आणि कोणतं कारण? व्यापारवालं असाधारण कारण. कोणत्या कार्याला? अनुमिती रूपी कार्याला. कोण करण झालं मग? व्याप्तीचं ज्ञान. व्याप्तीचं ज्ञान. व्याप्ती वाले को व्याप्य कहे. पुन्हा तीच गोष्ट, ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते त्यालाच काय म्हणायचं? व्याप्य. और व्याप्ती को व्याप्यता, त्या व्याप्तीलाच व्याप्यता कहे है. व्याप्यता सुद्धा म्हणतात, व्याप्यत्व म्हणतात, व्याप्यता म्हणतात, है ना, व्याप्तीला. तो व्याप्ती का ज्ञान भी संदेह रूप कारण नाही. ते व्याप्तीचं ज्ञान सुद्धा
संशय त्याच्यामध्ये सुद्धा संशय वगैरे काही काय ते धूम वन्नी की संदेह संदेह नाही त्याच्या ठिकाणी कसं काय नाही हो तर सांगतात तर धूम वन धूम वन्नी की व्याप्ति वाला है वा नहीं ऐसा जाकू पूर्व ज्ञान हुआ है ताकू धूम ज्ञानते वन्नी का ज्ञान होवे नाही ज्याला संदेह आहे धूम हे वन्नीच्या व्याप्तीवाला आहे किंवा नाही अशा प्रकारचा संदेह किंवा असं ज्ञान संशय आहे त्याला धूमज्ञानाने वन्नीचं ज्ञान होत नहीं किंतु धूम वन्नी की व्याप्ति वाला है ऐसा जाकू निश्चय रूप ज्ञान हुआ है ताकू धूम ज्ञान ते वन्नी का अनुमित रूप ज्ञान होवे है याते व्याप्ति का निश्चय अनुमिति का हेतू उलट तर धूम हे वन्नीचं व्याप्य आहे धूम हे वन्नीचं व्याप्य आहे अशा प्रकारे ज्याचा निश्चय आहे पक्क माहित आहे जिथं धूर आहे तिथं वन्य असतोच असं ज्याला ज्ञान आहे पक्क त्याला धूमाच्या ज्ञानानं वन्नीचं अनुमिती रूप ज्ञान होत असतं म्हणून व्याप्तीचा निश्चय हे अनुमितीला कारण आहे व्याप्तीचा निश्चय हे अनुमितीला कारण आहे व्याप्ती म्हणजे नियम सोबत राहण्याचा नियम सोबत कोण कोणाच्या राहत असतं धूम अग्नीच्या सोबत राहतो म्हणून हा नियम कोणात आहे म्हणजेच व्याप्ती कोणात आहे धूमामध्ये आहे तो व्याप्ती का निश्चय सहचार ज्ञान से होवे है व्याप्तीचा निश्चय कधी होत असतो सहचार ज्ञान ते सांगतात महानसादिकन में बार बार धूम वन्नी का सहचार देखी सहचार म्हणजे सोबत राहणं महानसादिक म्हणजे स्वयंपाकघरात वगैरे पुन्हा पुन्हा स्वयंपाकघर म्हणजे आता हे जुनं पूर्वीचं स्वयंपाकघर घ्यायचं बरं का आताच नाही जुन्या काळामध्ये लाकडं आणि लाकडानेच काय चूल पेटवायची चूल होती गॅस शेगडी वगैरे असं काही नव्हतं तर महानसादिकन में बार बार धूम वन्नी का सहचार देखी स्वयंपाकघरामध्ये पुन्हा पुन्हा धूम आणि वन्नीचा सोबत राहणं पाहून वन्नी का व्याप्य धूम है वन्नीचं व्याप्य कोण आहे धूम आहे ऐसा ज्ञान होवे असं ज्ञान होतं आणि धूम का व्याप्य वन्नी है ऐसा ज्ञान होवे नाही धूमाचं व्याप्य मात्र वन्नी नाही असं ज्ञान होतं दोन्ही ज्ञान पाहिजे वन्नीचं व्याप्य धूम आहे आणि धूमाचं व्याप्य वन्नी नाही अर्थात वन्नी हे व्यापक आहे धूम हे व्याप्य आहे अशा पद्धतीनं वन्नी जास्त ठिकाणी राहतो धूम कमी ठिकाणी राहतो मग वन्नी झाला व्यापक धूम झालं व्याप्य कहते महानसादिकन में जैसा वन्नी का सहचार धूम में देखिए है महानस म्हणजे स्वयंपाकघरात जसं वन्नीचं सोबत राहणं धुमाच्या ठिकाणी पाहिलं तैसा धूम का सहचार यद्यपि वन्नी में देखिए है तैसा धूम का सहचार यद्यपि वन्नी में तसंच धुमाचं सोबत राहणं सुद्धा पाहिलं वन्नीचं सोबत राहणं बी पाहिलं धुमाच्या आणि धुमाचं सोबत राहणं बी वन्नीच्या पाहिलं कुठं महानसादिकाच्या ठिकाणी स्वयंपाकघरात तथापि धूम का व्यभिचार बी वन्नी में देखिए तसं सोबत राहणं पाहिलं तसं सोडून राहणं सुद्धा पाहिलं सोडून राहत म्हणजेच काय व्यभिचार धूमाचा व्यभिचार सुद्धा वन्नीच्या ठिकाणी पाहल्या जातो यात यह सिद्ध हुआ जा पदार्थ का जामे व्यभिचार नहीं प्रतीत होवे सो और सहचार प्रतीत होवे ता पदार्थ की व्याप्ति का तामे निश्चय होवे है ना ज्या पदार्थाचा ज्याच्या ठिकाणी व्यभिचार प्रतीत होत नाही ज्या पदार्थाचा म्हणजे
धूम पदार्थाचा व्यभिचार वन्नीच्या ठिकाणी प्रतीत होत नाही. म्हणजे नेहमी धूम हा वन्नी सोबतच असतो. सहचार प्रतीत होवे, सोबत राहणंच प्रतीतीला येतं. म्हणून त्या पदार्थ की व्याप्ती का तामे निश्चय होवे है. है ना? त्या पदार्थाचे व्याप्तीचा त्याच्यामध्ये निश्चय होतो. त्या पदार्थ म्हणजे वन्य पदार्थ आणि वन्य पदार्थाच्या व्याप्तीचा निश्चय होतो. कोण्या पदार्थामध्ये? त्या पदार्थामध्ये म्हणजे धूम पदार्थामध्ये. वन्य आता सरळ तेच सांगतात. वन्य का धूम्य व्यभिचार नाही. वन्नीचा धूमामध्ये व्यभिचार नहीं प्रतीत होवे है और सहचार प्रतीत होवे है. हाँ, वन्नी का धूम में व्यभिचार प्रतीत होत नाही तर काय सहचार प्रतीत याते वन्नी की व्याप्ती का धूम्य निश्चय होवे है. म्हणून वन्नीच्या व्याप्तीचा धूमाच्या ठिकाणी निश्चय होतो. वन्नी में धूम का सहचार प्रतीत होवे है और व्यभिचार भी प्रतीत होवे है. वन्नीमध्ये धूमाचा सहचार प्रतीतीला येतो आणि व्यभिचार सुद्धा प्रतीतीला येतो. कळलं? सहचार आणि व्यभिचार. सोबत कोण राहते नेहमी? धूमच. धूम राहते. पण वन्नी नाही राहत. हा सोबत नेहमी सोबत असतं असं नाही. याते धूम का व्याप्य वन्नी है. म्हणून यह निश्चय होवे नाही. धूमाचं व्याप्य वन्नी आहे अशा पद्धतीचा निश्चय होत नाही. सहचार नाम साथ रहने का. सहचार म्हणजे काय हो? सोबत राहणं. व्यभिचार नाम जुदा रहने का. व्यभिचार म्हणजे वेगळं राहणं. जुदा म्हणजे वेगळं. यद्यपि जल के धूम में वन्नी का व्यभिचार है. तसं पाहायला गेलं तर जलाचा धूर म्हणजे वाफा हम्म. आणि वाफा जला कशासारख्या दिसतात? धुमासारख्या दिसतात. मग आता ते धुमासारख्या दिसतात म्हणण्यापेक्षा धूमच म्हणा की. कोणाचं धूम? जलाचा धूम. आता जलाच्या धुमाच्या ठिकाणी वन्नीचा काय? व्यभिचार आहे. आणि जिथं धूर असतो तिथं काय म्हणणे तुम्ही? अग्नी असतो. आणि ते तळं असतं समजा लांबून तळं फार दुरून पाहिल्यानंतर त्या तळ्यावर काय दिसतात? वाफा दिसतात. म्हणजे धूर दिसतो. मग धूर दिसलं तरी तिथं वन्य आहे का? वन्नीचा व्यभिचार आहे. किंवा अग्नी शांत झाला, असा जाळ लावला होता, तापले लोक आणि मग सगळ्यालाच जायचं होतं. उडून कोणाच्या घरी, कोणाच्या पराठ्यावर, कोणाच्या लाकडावर, कोणाच्या गवतावर जाऊ नये म्हणून काय केलं? एक बकेटभर पाणी टाकून दिलं त्याच्या जाळावर. मग ते जाळ शांत झाला. आता वन्य आहे का? नाही. पण धूर आहे की नाही? धूर आहे. धूर दिसतो. मग आता त्या धुराला पाहून वन्नीची अनुमती करता येईल का? अग्नि शांत हुए जो महानस में धूम रहे. चूल विझवली आणि तरी काय असतो त्या स्वयंपाकघरात धूर असतो. तर ताके विषय वन्नी का व्यभिचार आहे. तिथं तर वन्नी नाही. व्यभिचार म्हणजे वन्नीचा अभाव, वन्नी नाही. तर तथापि तरी पण जाके मूल का उच्छेद नहीं हुआ ऐसी ऊंची धूम रेखा में वन्य का व्यभिचार नाही. तरी पण ज्याच्या मुळाचा उच्छेद म्हणजे त्याचा मूळ तुटलेलं नाही. फरक असते. विजल्याला जिथं अग्नी आहे तिथला धूर आणि जिथं अग्नी चालू आहे तिथला धूर. फरक आहे की नाही? कसा फरक आहे? मुळाचा उच्छेद झालेला नाही. मूळ तुटलेलं नाही ज्या धुराचं. ज्या धुराच्या खाली काय असतो? वन्य असतो. त्याचं मूळ तुटलेलं असतं का? नाही. असा बरोबर असा ते निघत आहे तिथून असा वरी आणि कसा रेषेसारखा निघत आहे असा. आणि जिथं अग्नी विझलेला आहे तिथं नुसता धूर दिसतो पण त्याचं मूळ दिसत नाही. कुठून निघायला हे काय दिसत नाही. मग असा जर असेल ज्याचा मुळाचा उच्छेद झालेला नाही आणि अशी जी उंच धूमरेखा असेल है ना, एका रेषेत जर धूर असेल तर तिथं
वन्नीचा व्यभिचार नसतो, वन्नीचा अभाव नसतो, वन्नी असतेच. याते विलक्षण धूमरेखा में वन्नी का व्याप्ती का प्रत्यक्ष रूप निश्चय होवे है. वन्नी के व्याप्ती का असं करावं लागेल. म्हणून विलक्षण धूमरेखा में वन्नीच्या व्याप्तीचा प्रत्यक्ष रूप निश्चय होवे है. प्रत्यक्ष रूप निश्चय होत असतो. है ना. तैशी विलक्षण धूमरेखा पर्वतादिकन में प्रत्यक्ष होय के. अशा प्रकारची विलक्षण धूमरेखा, विलक्षण म्हणजे जिचं मूळ तुटलेलं नाही अशी विलक्षण वेगळीच हं, धूमरेखा जर पर्वताच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसली तर निश्चित काय होतं, धूम वन्नी का व्याप्य है. धूम हे वन्नीचं व्याप्य है. इस अनुभव के संस्कार का उद्भव होवे है. धूम हे वन्नीचं व्याप्य असतं. अशा अनुभवाचे संस्कार उद्भूत होतात. कशाला पाहून? कशाला पाहून? धुमाला पाहून. धुमाला पाहून. कुठं? पर्वताच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहून संस्कार उद्भूत झाले की तिसते अनंतर वन्यमान पर्वत है ऐशी अनुमिती होवे है. आणि त्याच्यानंतर वन्यमान पर्वत आहे अशी अनुमिती होते. कळालं? आता नैयायिकाच्या मतानुसार नैयायिक मत में अनुमिती का क्रम. नैयायिकाला कशा पद्धतीची अनुमिती होते त्याचा क्रम सांगतात. पहा, यद्यपि न्याय मत में अनुमान प्रसंग में अनेक पक्ष है. तसं पाहायला गेलं तर न्यायमतामध्ये अनुमानाच्या प्रसंगामध्ये आहे ना, अनुमान प्रकरणाचे अनेक पक्ष आहेत. वेगवेगळे मत, पक्ष म्हणजे वेगवेगळे मत आहेत. सो तिनके ग्रंथां में स्पष्ट आहे. ते न्यायिकाचे तुम्हाला मत पाहिजे तर त्यांच्या ग्रंथामध्ये ते स्पष्ट लिहिले आहेत. परंतु सकल न्यायिक मत में अनुमिती का यह क्रम है. सगळ्या न्यायिकाच्या मतामध्ये अनुमितीचा सामान्य असा क्रम आहे. कसा? प्रथम तो महानसाधिकरण में हेतु साध्य का सहचार दर्शन होवे. पहिल्यांदा महानसाधिकांमध्ये आहे ना, म्हणजे स्वयंपाकघर इत्यादीमध्ये हेतू आणि साध्याचं सहचार दर्शन होत. हेतू धूम, साध्य वन्य यांचं काय सोबत राहणं याचं दर्शन होतं. तिसते हेतू में साध्य की व्याप्ती का निश्चय होवे. आणि ते सहचार दर्शनामुळं साध्याच्या व्याप्तीचा काय होतो? निश्चय होतो. व्याप्तीचा निश्चय होतो सरळ सरळ. हेतूमध्ये साध्याच्या व्याप्तीचा निश्चय. हेतू कोण? धूम. धूमामध्येच काय? व्याप्तीचा निश्चय होतो. कोणाच्या व्याप्तीचा? साध्याच्या. वन्नी साध्य आहे ना. तिसते अनंतर पर्वताधिकरण में हेतू का प्रत्यक्ष होवे है. त्यानंतर हा हेतू साध्याचा इकडं काय झालता? निश्चय झाला होता ना, सहचार निश्चय. आणि नंतर त्याच्यानंतर काही दिवसानं किंवा मग दुपारच्या वेळेला सकाळी निश्चय झाला आणि दुपारी कुठे गेला? पर्वताच्या काठाला गेला शेळ्या चारायला म्हणा. कशाला तिकडं. त्यानंतर काय झालं? पर्वताधिकरण में हेतू का प्रत्यक्ष होवे हे. पर्वताजवळ गेल्यानंतर धूर पाहिला त्यानं. धूर पाहिला आणि कसा पाहिला? विलक्षण धूर. सामान्य धूर नाही. कसा पाहिला? विलक्षण, ज्याचा मुळाचा उच्छेद झाला नाही असा धूर पाहिला. पर्वताधिकरण में हेतू का प्रत्यक्ष होवे. त्यानंतर संस्कार उद्भूत होवे. त्याच्यानंतर त्याचे संस्कार उद्भूत झाले सकाळचे. होय की व्याप्ती की स्मृती. त्याला व्याप्तीची स्मृती होते है ना. व्याप्तीची स्मृती होते म्हणजे कोणती, कशाची स्मृती आहे? जिथं जिथं धूर असतो तिथे तिथं अग्नी असतो. अशा प्रकारच्या व्याप्तीची स्मृती होते. त्यानंतर साध्य की व्याप्ती विशिष्ट हेतू का पक्ष में प्रत्यक्ष होवे है. आणि त्याच्यानंतर व्याप्तीचं स्मरण झाल्यानंतर साध्याच्या व्याप्ती विशिष्ट हेतूचं पहिल्यांदा हेतूचं प्रत्यक्ष झालं सुरुवातीला, पण व्याप्तीचं स्मरण झालं नव्हतं. आणि व्याप्तीचं स्मरण होऊन पुन्हा हेतूचं पुन्हा प्रत्यक्ष होतं. त्यालाच काय म्हणायचं? साध्याच्या व्याप्तीनं विशिष्ट हेतूचं पक्षाच्या ठिकाणी प्रत्यक्ष होणं. साध्याच्या
व्याप्तीनं विशिष्ट हेतूचं म्हणजे धुमाचं, पक्षामध्ये म्हणजे पर्वताच्या ठिकाणी प्रत्यक्ष होणं, टाकू परामर्श हे त्याला म्हणायचं परामर्श, आहे का नाही? साध्याच्या व्याप्तीनं विशिष्ट हेतूचं पक्षाच्या ठिकाणी प्रत्यक्ष होणं, त्याचं नाव परामर्श. वन्नी व्याप्य धूमवान पर्वत, ते त्या परामर्शाचं स्वरूप काय? वन्नीचं व्याप्य असणारा जो धूम आहे की नाही, त्या धुरावाला हा पर्वत आहे. संस्कृत मध्ये काय म्हणायचं? वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. अयम इथं टाकलं नाही. वन्नी व्याप्य धूमवान पर्वत, है की नाही? यह प्रसिद्ध अनुमान में परामर्श का आकार है. हा परामर्शाचा प्रसिद्ध आकार आहे. साध्य व्याप्य हेतुमान पक्ष यह परामर्श का सामान्य स्वरूप है. साध्य व्याप्य हेतुमान पक्ष, सरळ सरळ दोन्हीचा अर्थ एकच. साध्य व्याप्य हेतुमान पक्ष, हे साध्याचं व्याप्य असणारा कोण? हेतू, आणि त्या हेतूवाला कोण? पक्ष. साध्य कोण? व्याप्य, साध्याचं व्याप्य हेतू कोण? धूम, आणि त्या धुमावाला कोण? पर्वत. अशा पद्धतीने हे परामर्श का सामान्य रूप आहे. दिसत्यानंतर आणि त्या परामर्शानंतर वन्यवान पर्वत, हा पर्वत कसा आहे? वन्यवाला है. ऐसा अनुमिती ज्ञान होवे, हे असं अनुमिती ज्ञान होत. या क्रमते अनुमिती होवे, अशा क्रमानं नैयायिकाला अनुमिती होते. परंतु प्राचीन मत में अनुमिती का करण परामर्श है. प्राचीन न्यायिकाच्या मतामध्ये अनुमितीचं करण कोण आहे? परामर्श. और सकल ज्ञान अन्यथा सिद्ध आहे. बाकीचे ज्ञान काय आहेत? अन्यथा सिद्ध आहेत. म्हणजे अनुमिती होताना किंवा अनुमिती ज्ञान जिथं होतं तिथं करण कोण? परामर्श. आणि अनुमिती ज्ञान होताना बाकीचे जे ज्ञान होतात ते ज्ञान कसे झाले? अन्यथा सिद्ध, है ना? अन्यथा सिद्ध म्हणजे कळतं ना, कारण सामग्री ते बाह्य. बाकीच्या ज्ञानाला काही महत्व नाही. बर, अन्यथा सिद्ध. ताके मत में परामर्श ही अनुमान आहे. म्हणून त्या प्राचीनाच्या मतामध्ये परामर्शच काय झाला? अनुमान. परामर्शच कोण झालं? करण असल्यामुळं अनुमान आहे. कारण अनुमिती करणम अनुमानम, अनुमितीचं जे करण आहे तेच अनुमान आहे. तर अनुमितीचं करण कोण सिद्ध झालं? परामर्श. मग परामर्शच कोण झाला? अनुमान. यदि भी परामर्श का व्यापार मिले नाही, तसं पाहायला गेलं तर परामर्शाचा व्यापार मिळत नाही. कारण की परामर्श झाल्याबरोबर वन्यमान पर्वताशी अनुमिती होती की नाही? मग मध्ये व्यापार कोण आहे? मध्ये व्यापार कोणीच नाही. परामर्श झाला की दुसऱ्या क्षणाला काय झाली? अनुमिती. पुन्हा मध्ये तिसरं ज्ञान घेण्याची काय आवश्यकता पडली का? नाही. म्हणजे व्यापार मिळत नाही. परामर्शाला जर तुम्ही करण मानलं तर व्यापार मिळत नाही. तथापि तिसके मत में व्यापारहीन कारण को करण कहे है. तरी पण त्यांच्या मतामध्ये, कोणाच्या? प्राच्याच्या मतामध्ये व्यापारहीन कारणालाच काय म्हणलेलं आहे? करण म्हणलेलं आहे. मग आता तुम्हाला व्यापार मानायचाच नाही, बिना व्यापाराचंच करण मानायचं, तर आम्ही काय करणार? या ते परामर्श ही अनुमिती का करण आहे. म्हणून परामर्शच अनुमितीचं करण आहे. होणे ते अनुमान आहे. आणि करण असल्यामुळे तेच काय झालं? अनुमान. कोण अनुमान झालं मग? परामर्श. और कोई न्यायिक ज्ञात हेतू को अनुमान कहे. इथं ज्ञात करायचं, ज्ञान झालं ना, इथं ज्ञात करायचं. आता कोणी कोणी न्यायिक काय करतात? ज्ञात हेतू म्हणजे दिसणारा जो धूम, समोर दिसणारा धूम, प्रत्यक्ष, त्यालाच काय म्हणतात? अनुमान म्हणतात. आलं का लक्षात? और कोई पक्ष में हेतु के ज्ञान को अनुमान कहे. कोणी प्रत्यक्ष धूमाच्या ज्ञानाला, कोणी नुसत्या पक्षाच्या ठिकाणी हेतूचं जे काय ज्ञान आहे त्या ज्ञानाला अनुमान आहे. ज्ञात हेतू आणि हेतूचं ज्ञान, फरक आला लक्षात? ज्ञात हेतू म्हणजे ज्ञान झालेला हेतू, ज्ञात असलेला हेतू.
ज्ञान झालेला हेतू आणि आणि पक्ष में हेतू के ज्ञान को पक्षाच्या ठिकाणी हेतूचं ज्ञान. एका ठिकाणी काय घ्यायचं? एका ठिकाणी प्रत्यक्ष घ्यायचं. समोर धूम पाहिजे आणि एका ठिकाणी नुसतं धुमाचं ज्ञान पाहिजे. मग तिथं प्रत्यक्ष असो किंवा नसो. फक्त काय पाहिजे? धुमाचं ज्ञान पाहिजे. जसं की ते काल उदाहरण दिलं होतं ना, यज्ञशाळा. ही यज्ञशाळा धूरवाली होती म्हणून इथं अग्नी होता. आता अनुमिती झालीच की नाही त्या पद्धतीनं. अनुमान कहे व्याप्ती की स्मृती और परामर्श को व्यापार कहे है. व्याप्तीच्या स्मृतीला आणि परामर्शाला व्यापार म्हणतात. ज्ञात हेतूला अनुमान म्हणतात किंवा हेतूच्या ज्ञानाला अनुमान म्हणतात आणि व्याप्तीच्या स्मृतीला किंवा परामर्शाला व्यापार म्हणतात. और आणि अनुमिती झाले फल. और कोई व्याप्ती के स्मृती ज्ञान को अनुमान कहे. व्याप्तीचं जे स्मृती ज्ञान होतं का नाही त्यालाच अनुमान म्हणतात. परामर्श को व्यापार कहे. परामर्शाला करतात व्यापार. ऐसे न्यायिके अनेक मत आहे. असे नैयायिकाचे अनेक मत आहेत. परंतु सर्व के मत में परामर्श का अंगीकार है. सर्वांच्याच मतामध्ये परामर्शाचा अंगीकार मात्र आहे. कोई परामर्श को करण कहे, कोई व्यापार कहे. कोणी परामर्शाला करतात करण तर कोणी करतात व्यापार. परामर्श विना अनुमिती होवे नाही यह सकल न्याय का मत है. परामर्शाशिवाय अनुमिती होत नसते हे मात्र सगळ्या न्यायिकाचं मत आहे. आणि आता हे झालं न्यायिकाचं. मग मीमांसक. अनुमितीविषयी मीमांसक का मत. मीमांसावाल्याचं मत वेगळंच आलं पुन्हा. काय हो मीमांसावाल्याचं मत आहे. और मीमांसक का यह मत है. जहाँ पर्वत में धूम के प्रत्यक्षते व्याप्ति की स्मृती होय की है ना. व्याप्ती की करा तिथं. व्याप्ती को झालं व्याप्ती की. जिथं पर्वताच्या ठिकाणी धुमाचं प्रत्यक्ष होऊन व्याप्तीची स्मृती होऊन वन्नीची अनुमिती होय जावे. वन्नीची अनुमिती होते ता परामर्शते विना भी अनुमिती अनुभव सिद्ध है. परामर्श न घेता सुद्धा वन्नीची अनुमिती अनुभव सिद्ध होते. परामर्शाची काही आवश्यकता नाही असं कोण म्हणतात? मीमांसक. व्याप्तीची स्मृती झाली की काय होणार? अनुमिती होणार. मधी परामर्श एक स्पेशल मानायची काय गरज. याते जहा परामर्श होय की अनुमिती होवे तहा भी परामर्श अनुमिती का करण नाही. आणि मग कोणी कोणी परामर्शाला मानलं जरी तरी परामर्श होऊन होऊन अनुमिती मानणाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा परामर्श अनुमितीचं कारण नाही. किंतु परामर्श कसा आहे? अन्यथा सिद्ध आहे. मध्ये परामर्श जरी मानला तर ते परामर्श कसा आहे? अन्यथा सिद्ध आहे. कसा अन्यथा सिद्ध आहे? जैसे देवते आया राशप वा कुलाल पत्नी घट में अन्यथा सिद्ध आहे. घट बनवत असताना आणि मग घट बनवू लागला तेव्हा तितक्यात काय आलं? बनवता बनवता गाढव आलं है ना. कार्याच्या अगोदर काय असलं पाहिजे? कार्याच्या अगोदर जे असतं ते काय असतं? कारण असतं. मग घट होण्याच्या अगोदर तिथं काय होता? गाढव. काय होतं? गाढव आलं बा. देवते म्हणजे योगायोगानं आलं गाढव. मग ते गाढव काय कारण झालं का घटाला? गाढव नसता आला तरी घट झाला असता. किंवा कुमाराची पत्नी आली चहा घेऊन, चहा पिता का म्हणली आणि मग आणि तेव्हाच काय बनला? घट बनला. आता घटाला काय कारण त्याची पत्नी आहे का? अन्यथा सिद्ध आहे. कारण सामग्री ते बाह्य होवे सो अन्यथा सिद्ध काही. कारण सामग्री होऊन बाह्य जे असतं त्याला अन्यथा सिद्ध म्हणायचं. इस रीतिशे मीमांसक के मत में परामर्श कारण नाही. मीमांसकाच्या मतामध्ये परामर्श कारण नाही. ताके अनुसारी एक परामर्श को छोड़ी के नैयायिकी नाही अनेक पदार्थ को अनुमान कहे है. त्यांच्या मतामध्ये सुद्धा परामर्शाला सोडून नैयायिकाप्रमाणेच अनेक पदार्थ अनुमानाला कारण आहेत म्हणजे अनुमान आहेत.
म्हणजे अनुमान मानलेले आहेत. कोणी याला अनुमान मानते तर कोणी त्याला अनुमान मानते. कोई व्याप्ति की स्मृति को, कोणी व्याप्तीच्या स्मृतीलाच अनुमान मानते. तो कोई महानसाधिकरण में व्याप्ती के अनुभव को, महानसाधिकाच्या ठिकाणी जो अनुभव झाला का नाही व्याप्तीचा त्यालाच कोणी अनुमान म्हणते. तो कोई पक्ष में हेतू के ज्ञान को अनुमान कहे, पक्षाच्या ठिकाणी हेतूचं जे ज्ञान असतं त्याला अनुमान म्हणतात. अशा पद्धतीनं मीमांसकाच्या मतामध्ये असं आहे, न्यायिकाच्या मतामध्ये तसं आहे. किती झाला टाइम? चला अजून हे एक घ्यायचं का हे अद्वैत मतानुसार अनुमिती की रीती लय जास्त आहे. लय होईल.